विभागाने दिलेल्या आहेत। खासगी कार्यालयांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। गरज नसल्यास घराबाहेर पडू नका अशा पालिकेच्या सूचना आहेत आणि कृपया सर्वांनी त्याचं पालन करावं असं आवाहन आम्ही एबीपी माझातर्फेही करतोय। शासकीय कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर खासगी ऑफिसेसनी सुद्धा सुट्टी जाहीर करावी किंवा वर्क फ्रॉम होम द्यावं अशी सूचना पालिकेने दिलेली आहे। मुंबईतली काही दृश्य आपण बघतोय। माझीवाड्यामध्ये सकाळी 8 वाजता ज्या पद्धतीने पाणी साचलं होतं त्याची परिस्थिती दिसतेय चित्रांमध्ये। आणि पुढची महत्त्वाची बातमी नांदेडमधून आहे। नांदेड इथल्या हसनाळा गावात झालेल्या ढगफुटीनंतर मदत कार्यासाठी आता सैन्य दलाला पाचारण करण्यात आलंय आणि सैन्य दलाची एक संपूर्ण तुकडी हसनाळ गावामध्ये दाखल झाली आहे। सैन्य दलांच्या तुकडीची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात या गावातील 5 जण वाहून गेले होते। त्यातील 4 मृतदेह आता हाती लागले आहेत आणि अजूनही एकाचा शोध सुरू आहे। आपले प्रतिनिधी आफताब शेख नांदेडमधून आपल्या सोबत लाईव्ह आहेत। आफताब, मदत कार्यामध्ये सध्या कुठपर्यंत प्रगती झालेली आहे आणि त्याचबरोबर नक्की काय उद्देश असेल? एक मृतदेह अजून एका व्यक्तीचा शोध किंबहुना आपण असं म्हणूया हाती लागलेला नाहीये, त्यामुळे त्याबद्दल प्रयत्न चालू आहे। पण एकंदरीत परिस्थिती कशी आहे? सैन्य दलाचं कार्य कसं सुरू आहे? पूर्वी मी त्या हसनाळ गावामध्ये आता पोहोचलेले ज्या ठिकाणी 5 लोक जे आहेत ते वाहून गेलेली होती। आत्ताची जर परिस्थिती बघितलं 4था मृतदेह जे आहे ते चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा प्रशासनाच्या हाती लागलेला आहे। लोक सगळे इथं आक्रोश करतायत, अर्थात त्यांची कुटुंबीय सगळे वाहून गेलेले होती। गावची त्या दिवशीची परिस्थिती काय होती त्यांना विचारूयात। काय परिस्थिती होती त्या दिवशी आणि किती पाऊस होता? पाऊस होता साहेब मोठा। सगळे लोक आले, तिने घरात झोपली होती, तिला उठले, तिने येतो म्हणजे गुन्हा पाऊस आलं हे गुन्हा आम्हाला की नाही पाणी पाराच्या अगोदरच राहते। खाल्ले लोक तेवढे जा, वरल्या लोकांना धोका नाही। 30% पाणी थांबणार आहे, पाणी थांबणार। तुम्ही सुखरूप राहावा म्हणून साहेब म्हणले। पारावर त्याचे पाय धरले आम्ही तर रुकवा तळच आता त्यानं पोलिस इथं धाबा टाकून पोलिस ठुला इथं आम्हाला गावच्या बाहेर जाऊन दिला नाही। आम्ही कोण फक्त कोणी गेलं तर फक्त एवढ्या दाळ दूळ घेऊन कोणी तर बाहेर आले। सगळे सामान साहेब गावात सामान गेलं तर गेला म्हणजे सून आहे साहेब। तुम्हाला बाहेर निघता आलं नाही या सगळ्या पावसात? त्यावेळेस सर निघता आले असं तर मरत होत्या का सर? कोणाचा जीव प्यारा नाही का? कोणाचा नाही का? येवलाला म्हणून किल्ली लाव देऊ कोणा एकदम पुढून आलं की गुडघ्याला आलं की गळ्याला आलं की टोचकीला आलंय। पाण्यात जाऊ पुढे सरपण काय बी पुढे आडवा जे लोक वाहून जात होते त्यांना लोकांनी इथल्या स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। काय परिस्थिती होती गावाची त्या दिवसात? कसा वाचवण्याचा प्रयत्न केला? काही तरुण आहेत, काही लोकांना तुम्ही वाचवण्याचे प्रयत्न केले, कशा वाचवण्याचे? काही जणांचे केले, 50 ते 60 जणांचा वाचवण्याचा प्रयत्न केला। पण जे खाल्ल्या बाजूला होते ते पाणी खूप वाढल्यामुळे त्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही। गुरे ढोरे हे काही जण वाहून गेले, 200च्या जवळपास म्हशी वाहून गेल्या, सगळे वाहून गेले। त्याच्यामुळे आम्हाला तिथं 50 जणांना वाचू द्या। हे पाण्याची पातळी खाली असल्यामुळे, पाणी जास्त असल्यामुळे खाली आम्हाला जाता आलं नाही। जबाबदार कोण सगळ्यांना? यांना जबाबदार प्रशासन तिडके, कार्यकारी अभियंता तिडके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। तिडकेंनी काय केलं? तिडकेंनी 30% म्हणून 30% पाणी भरते म्हणून 30%च्या वरी 100% पाणी भरलं। त्याच्यामुळे आज गावाला धोका झाला। 30% पाणी भरते म्हणल्यावर 30%च भरायला पाहिजे ना। मग तिथं 100% पाणी कसं भरलं? मग ह्याच्यावर याला कोण जिम्मेदार आहे? आमदार ज्याने भूमिपूजन केलंय, तिडके, आणि कोण त्याला वरी आहे त्यानं जिम्मेदार आहे। भूमिका काय पुढची तुमची? आता आमची भूमिका जोपर्यंत तिडकेला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हलणार नाही जागेवरून। सगळं पैसा गेला, सनग गेलं, सगळं वाहून गेलं। खरं तर हा या सगळ्या लोकांचा आक्रोश आहे आणि ते आक्रोश व्यक्त करतायत। चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह आता ताब्यात प्रशासनाच्या मिळालेला आहे। खरं तर मी थोडी गावची स्थिती देखील दाखवतो। आता कॅमेऱ्यात जर दृश्य दिसत असेल तर त्या बाजूला जे दिसतंय ते लेंडी धरणाचं जे काम सुरू आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी हे हसनाळ गाव होतं। मात्र आता गावातलं एकही घर आपल्याला दिसणार नाही, कारण संपूर्ण पात्र जे आहे ते वाढल्या कारणानं संपूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता गावच्या लोकांना या ठिकाणी वरती आणण्यात आलेलं आहे। प्रशासकीय अधिकारी असतील, आर्मी असेल, ती देखील या ठिकाणी आता पोहोचलेली आहे। आर्मीचे लोक
कार्य करतायत. जे लोक या ठिकाणी आहेत त्यांना वरती गावामध्ये नेलं जात आहे, जिथं रिहॅबिलिटेशनची सोय करण्यात आलेली आहे, पुनर्वसनाची सोय आहे, त्या ठिकाणी सैन्य दल जे त्या लोकांना नेत आहे. तर दुसरीकडे जे व्यक्ती आत्ता बेपत्ता आहेत त्यांना देखील शोधण्याचं काम जे आहे ते आर्मी असेल, SDRF असेल, प्रशासकीय यंत्रणा जे आहेत ते करतायत. मात्र लोकांचा आरोप आहे तिडके नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी 30% पाणी भरेल असं सांगितलेलं होतं, त्यामुळे धोका होणार असं सांगितलं असताना त्या पद्धतीनं पाणी का आला असा आरोप इथले लोक करतात. आणि जोपर्यंत अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीने नक्कीच आता लोकांची जखम ताजी आणि त्यांची वेदना सुद्धा अत्यंत किती तीव्र आहे हे आम्हाला दिसतंय. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.